नमस्कार फ्रेंड्स, आज मी व्हेज पुलावची रेसिपी बनवतो आहे। ही पूर्ण रेसिपी आहे। तर सगळ्या मित्रांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा। जसं की तुम्ही आता पाहिलं असेल, मी एक कुकर घेतला आहे आणि तांदूळ घेतला आहे 1.5 वाटी बासमतीचा तांदूळ। तर कुकरमध्ये तेल टाकलं अगोदर, त्यात जिरं मोहरी आणि लसूण आणि मिरची टाकली, ते थोडंसं फ्राय केलं आणि नंतर त्यामध्ये 1.5 कांदा आणि 1 बटाटा सोलून हे पूर्ण टाकलेलं आहे व्यवस्थित। आता हे थोडंसं फ्राय होऊ देणार आहे। हे फ्राय झालं की यामध्ये नंतर थोडीशी कोबी आहे, फ्लावर आणि सोयाबीन आहे, हे टाकणार आहे। हे टाकल्यानंतर त्याला एक 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपण यामध्ये नंतर मसाले घालणार आहोत। आता सोयाबीन टाकणार आपण याच्यामध्ये। सोयाबीन टाकलेले आणि सोयाबीन पण व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे। सोयाबीन फ्राय झाले की पुढे आपण नंतर मसाले टाकणार याच्यामध्ये। मसाल्यामध्ये मी हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर हे सर्व घेतलेलं होतं, ते टाकतो आता याच्यात। आणि हे टाकल्यानंतर त्याला परतून घेणार व्यवस्थित। हे परतलं की यात थोडंसं पाणी टाकणार आहे, एक अर्धी 1 वाटी, कारण की मसाले पूर्णपणे शिजायला पाहिजे त्यामुळे। आणि पाणी पण मी मोजूनच घेतलेलं आहे, जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पटीने मी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकलं आता याच्यात आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार। मीठ पण टाकलं आता याच्यात आपण। मीठ टाकलं, आता हे परतून घेऊया आणि यामध्ये आपण आता तांदूळ टाकूया। हे थोडंसं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे परतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत। तर तुम्हाला जे व्हिडिओमध्ये वाटतं ना की नवीन नवीन ट्राय करायला हवं मी, तर तुम्ही ते कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकत जा। कारण की कसं आहे की रेसिपी ही माझी रेसिपी आहे, तर यामध्ये काही चेंजेस करता येतील का मला, ते तुमचे सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाकत जावे। आता तांदूळ टाकला आहे आपण याच्यामध्ये, हे पण परतून घेऊया व्यवस्थित आणि जे पाणी मी मोजलेलं होतं ते पाणी आपण टाकून घेऊया। आता पाणी टाकतो आपण याच्यामध्ये आणि पाणी टाकून याला कुकर न लावता याला असंच होऊ द्यायचं आहे। जोपर्यंत त्याच्यातलं पाणी हटत नाही तोपर्यंत याला आपण असंच ठेवणार आहोत। आणि थोडीशी कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर टाकणार आपण आता याच्यामध्ये। कोथिंबीर टाकलेली आहे आता आणि याला होऊ देणार आता आपण व्यवस्थित। एक 6 ते 7 मिनटं झाल्यानंतर पाणी जेवढं आटलं याच्यातलं पाणी आटल्यानंतर मग आपण लास्टला एक कुकरचं झाकण बंद करणार आहोत। तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून आपण याला होऊ देऊया। हे बघा, ऑलमोस्ट पाणी पूर्ण त्याच्यातलं कमी झालेलं आहे। आपण आता काय करणार आहोत, कुकरला थोडंसं झाकण लावणार आहोत आणि 5 ते 6 मिनटं याला होऊ देणार आहोत आपण। जो तांदूळ आहे तो कच्चा नाही राहिला पाहिजे, त्यासाठी आपण झाकण लावून याला होऊ देणार आहोत। आणि थोडासा कोथिंबीर होता, तो पण कोथिंबीर टाकून घेतो। मग लास्टला आपण झाकण लावून बंद करून देऊया ते। ऑलमोस्ट डन झालेला आहे तो भात। आता झाकण लावूया याला आपण। झाकण लावलेले आणि याला 5 ते 6 मिनटं असंच होऊ देऊया। नंतर मग एंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी आहे असं व्हेज पुलावची रेसिपी। तर तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा। रेडी झाले आपले व्हेज पुलावची रेसिपी। सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच सगळ्यांना।